हॅलो, गुड इव्हनिंग फ्रेंड्स. फ्रेंड्स, तर कालच्या आपण लेक्चरमध्ये बघितलं बेसिक कॉन्सेप्ट ऑफ जी एस टी, फायनान्शियल प्लॅनिंगमधली बेसिक कॉन्सेप्ट आपण शिकलो आणि त्याच्यावरची 2 समसुद्धा आपण सोडवली होती, सॉल्व केली होती. आज आपण पूर्ण प्रॅक्टिस सेट जो आहे 4.1 तो रिमेनिंग पार्ट जो आहे तो पूर्ण सॉल्व करण्याचा आज प्रयत्न करणार आहोत. तर खूप मोठा काही व्हिडिओ होणार नाही, काही सम्स आहेत, मला वाटतं 5 सम्स आहेत, ते आपण आज सॉल्व करणार आहोत. पण मी एक्सप्लेन करून सॉल्व करण्याचा प्रयत्न करणार आहे. तर आपण सुरुवात करूया. क्वेश्चन नंबर 1 आहे पवन मेडिकल सप्लायज. सॉरी, क्वेश्चन नंबर 1 आपण घेतला होता, क्वेश्चन नंबर 2 आपण घेतला होता, क्वेश्चन नंबर 3 घ्यायचा आहे. तो क्वेश्चन नंबर 3 आहे मेसर्स रियल पेंट सोल्ड 2 टिन्स ऑफ लस्टर पेंट अँड टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ इच tin is 2,800 rupees. So taxable value of luster paint is 2,800 rupees. मी लिहून ठेवलेला आहे. Rate of GST is given, that is 28%. So find the amount of CGST and SGST charge in the tax invoice. तर क्वेश्चन समजून घ्यायचा आहे. व्हॉट इज गिवन ते लिहायचं आहे. महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, पहिल्यांदा व्हॉट इज गिवन लिहायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला व्हॉट टू फाइंड बघायचं आहे. तर आपल्याला बघायचं आहे SGST आणि CGST आपल्याला फाइंड करायचं आहे. आता पर्सेंटेज ऑफ SGST आणि CGST नाही, तर आपल्याला विचारलेलं आहे अमाऊंट ऑफ CGST आणि SGST. तर अशा ठिकाणी आपल्याला पहिल्यांदा GST फाइंड करून त्याचा हाफ करू शकतो आपण, किंवा 14% करू शकतो CGST, as GST is equal to 28%, then CGST is equal to 14% and SGST is equal to 14%. तर कोणत्याही पद्धतीने जी कॉन्सेप्ट तुमची व्यवस्थित क्लिअर आहे त्या पद्धतीने तुम्ही सम सॉल्व करायचा आहे. आपण सुरू करूया. नाव टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ लस्टर पेंट इज 2,800, दॅट इज फॉर 1 टीन. एका टीनची प्राइस आहे 2,800. आता त्यांनी 2 टीन्स असं आपल्याला दिलं आहे. ही सोल्ड 2 टीन्स. सो टॅक्सेबल व्हॅल्यू for 2 tins is equal to 2 into 2800, that equals to 5600 rupees. 5600. Now this is the taxable value for 2 tins. Now rate of GST is equal to 28%. So amount of GST Now amount of GST is equal to taxable value into rate of GST, that is 28% of 5600, right? So amount of GST is equal to taxable value into rate of GST. आता taxable value is 5600 इंटू रेट ऑफ GST. लक्षात ठेवायचं आहे, जिकडे जिकडे रेट असतो, पर्सेंट असतो, तर पर्सेंटचा अर्थ नीट समजून घ्यायचं आहे, पर्सेंटचं मिनिंग नीट समजून घ्यायचं आहे. पर्सेंट मीन्स 28%. 28/100 इज पर्सेंट. पर्सेंटचा अर्थ काय असतो, तर 28 out of 100, that is percent. So we can write 28% as 28%. ओके, तर लक्षात ठेवायचं आहे कोणताही 56% इज 56/100, दॅट इज 56 out of 100. तर हे नीट समजून घ्यायचं आहे. ह्याचं कॅल्क्युलेशन आपल्याला करायचं आहे. सो 0 गेट कॅन्सल्ड, दॅट 56 into 28 is equal to 1568. 1568 is
GST लक्षात घ्यायचं आहे. आपल्याला जी व्हॅल्यू मिळालेली आहे ती GSTची आहे. आपल्याला व्हॅल्यू कसली काढायची आहे तर SGST आणि CGST. सो वी नो दॅट SGST इज इक्वल टू CGST इज इक्वल टू GST डिवायडेड बाय 2. ओके, तर SGST आणि CGST हे नेहमी GSTच्या हाफ असतात, म्हणून आपण लिहू शकतो दॅट इक्वल्स टू 1568 divided by 2, that equals to 784. So SGST is equal to CGST is equal to rupees 784 असा आपल्याला फायनल आन्सर लिहायचं आहे. तर खूपच इझी आहे. तुमच्या लक्षात येईल की जितकं हार्ड दिसतं सम तितकं नसतं. फक्त बेसिक कॉन्सेप्ट जर आपल्याला व्यवस्थित लक्षात आली आणि जर कॅल्क्युलेशन्स प्रॉपर आपण केले तर अगदी सहज आपण सम सॉल्व करू शकतो. आपण दुसऱ्या क्वेश्चनकडे जाऊया. जस्ट अ मिनिट. ओके, तर आपण क्वेश्चन नंबर 2 बघूया. क्वेश्चन नंबर 2 इज क्वेश्चन नंबर 4 इज the taxable value of a wrist watch belt is 586. So taxable value is rupees 586. The taxable value is rupees 586. Rate of GST is 18%. So rate of GST is equal to 18%. Now what is price of the belt for the customer? So customer साठी त्या बेल्टची प्राइस काय असणार आहे असा क्वेश्चन आहे. तर प्राइस ऑफ द बेल्ट फॉर कस्टमर इज द प्राइस आफ्टर GST लावून जी प्राइस होते दॅट इज द प्राइस फॉर द कस्टमर. आपण अतिशय सोप्या पद्धतीने सॉल्व करूया. नाउ टॅक्सेबल व्हॅल्यू इज 586. रेट ऑफ GST इज 18%. प्राइस फॉर द कस्टमर हे आपल्याला फाइंड करायचं आहे आणि दॅट इक्वल्स टू टॅक्सेबल व्हॅल्यू प्लस GST. टॅक्सेबल व्हॅल्यू प्लस GST इज द प्राइस फॉर द कस्टमर. आता आपण काय करूया दॅट इक्वल्स टू व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूया. टॅक्सेबल व्हॅल्यू इज 586 प्लस GST इज 18% ऑफ 586. दॅट इज 18% इंटू 586. नीट समजून घ्यायचं आहे. GST इज 18% ऑफ 586. सो 586 ॲज इट इज राहणार आहे आणि आपल्याला हे सॉल्व करायचं आहे. दिस बॉक्स यू हॅव टू सॉल्व. सो आफ्टर दिस सोल्युशन विल गेट द प्राइस फॉर द कस्टमर. तर हे आपण सॉल्व करूया. इट विल बी 18 इंटू 5.86. सो 5.86 रफ वर्क आहे. So that will be 105.48. So 105.48. काय केलं मी तर एक 2 झिरो कॅन्सल केले आणि ह्याला केलं 5.86. हे कॅल्क्युलेशन आहे, नीट समजून घ्यायचं आहे. 5.86 मल्टिप्लाय बाय 18 केलं. द आन्सर इज 105.48. सो प्राइस फॉर द कस्टमर यांचं ॲडिशन करायचं आहे. That will be 84,196. So rupees 691.48. So क्वेश्चन नंबर 3 झालेला आहे. क्वेश्चन नंबर 4 झालेला आहे. आता आपल्याला घ्यायचं आहे क्वेश्चन नंबर 5.
तर क्वेश्चन नंबर 5 घ्यायच्या आधी मी तुम्हाला सांगू इच्छितो की क्वेश्चन नीट समजून घ्या, गिव्हन लिहा. मोस्ट इम्पॉर्टंट, जे गिव्हन आहे ते पहिलं लिहा, जे दिलेलं आहे ते पहिलं लिहा, आणि जे दिलेलं आहे त्याच्यावरून तुम्हाला सम सॉल्व करायचे आहेत. आता कॅल्क्युलेशन्स ची थोडीशी अडचण होते लाईव्ह व्हिडिओसाठी, जेव्हा तुम्हाला, कारण मोठी मोठी कॅल्क्युलेशन्स असतात आणि खूप वेळ घेतात, त्याच्यामुळे लक्षात घ्यायचं आहे की तुम्ही मेथडकडे जास्त लक्ष द्या. कॅल्क्युलेशन्स तुमची तुम्ही करू शकता, कारण आता आपण काय कॅल्क्युलेशन शिकत नाही आहोत, आपण कोणत्या पद्धतीने सम सॉल्व करायची ते शिकत आहोत. क्वेश्चन नंबर 3 आणि 4 झालेला आहे. क्वेश्चन नंबर 5 इज द टोटल व्हॅल्यू विथ जीएसटी ऑफ अ रिमोट कंट्रोल टॉय इज 1770. द व्हॅल्यू विथ जीएसटी इज गिवन. द व्हॅल्यू with GST is equal to 1770. So rupees 1770. नीट समजून घ्यायचं आहे. व्हॅल्यू विथ GST is given. Rate of GST is 18%. Find the taxable value. Now rate of GST is given. Rate of GST is equal to 18%. 18%. So find taxable value, CGST and SGST. So you have to find taxable value, CGST and SGST. The value with GST is given. So value with GST is equal to the taxable value plus GST. Value with GST is taxable value plus GST. Let the taxable value is X. So value of with GST is given. So 1770 is the value with GST. Let the taxable value be X. So that is X plus. Now GST is the percentage on the rate of GST on the taxable value. So this is taxable value. So GST is equal to 18%, 18% of X. That is 18X upon 100 we can say. नीट समजून घ्यायचं आहे. टॅक्सेबल व्हॅल्यू जर X असेल तर GST काय असेल? 18% ऑफ X, दॅट इज 18 अपॉन 100 इंटू X, दॅट इज 18X अपॉन 100. हे नीट समजून घ्यायचं आहे, कॅल्क्युलेशन करायचं आहे. देअरफॉर 1770 इज इक्वल टू 100x क्रॉस मल्टिप्लिकेशन प्लस 18x डिवायडेड बाय 100. सो इट विल बी 118x divided by 100. Now 1770 is equal to 118x divided by 100. आता आपल्याला काय करायचं आहे? आपल्याला x ची व्हॅल्यू काढायची आहे, म्हणून आपण लिहू शकतो 1770 100 डिवाइड आहे तो मल्टिप्लाय होणार इंटू 100 डिवायडेड बाय 118 इज इक्वल टू X. आता हे कॅल्क्युलेशन आपल्याला करायचं आहे आणि ह्याच्यावरून आपल्याला X ची किंमत मिळणार आहे, दॅट इज द टॅक्सेबल व्हॅल्यू. सो X इज इक्वल टू 1500. सो X इज इक्वल टू 1500. हे आलं तुमचं आन्सर, दॅट इज टॅक्सेबल व्हॅल्यू. नाव टॅक्सेबल व्हॅल्यू हे तुमचं आलं एक आन्सर is equal to rupees 1500. This is your one answer, but you have to find value
CGST and SGST. सो नाव GST फाइंड करायचं आहे आपल्याला पहिल्यांदा, त्याच्यावर आपण CGST आणि SGST सहज काढू शकतो. आणि आपण आपल्याला माहित आहे की व्हॅल्यू विथ GST इज इक्वल टू टॅक्सेबल व्हॅल्यू प्लस GST. ओके, आता आपल्याकडे आहे, आपण लिहूया. देअरफॉर वी नो दॅट 1770 इज इक्वल टू एक्स ची व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे प्लस GST. Therefore GST will be 1770 minus 1500 is equal to GST. ह्यांचं सबट्रॅक्शन जर केलं तर आपल्याला आन्सर मिळणार आहे. तुम्ही नेटकं लिहायचं आहे, असं लिहू नका. सो 072. So rupees 270 is the amount of GST. Rupees 270 is the amount of GST. We have to find amount of CGST and SGST. Now we know that CGST is equal to SGST is equal to GST divided by 2, that is 270 divided by 2, that is 135. So rupees 135 is the amount of CGST and SGST in the tax invoice. तो खूपच इझिली आपण फाइंड करू शकतो. कॉन्सेप्ट समजून घ्यायची आहे आणि मेथड समजून घ्यायची आहे. महत्त्वाची गोष्ट, पर्सेंट लिहिताना आपण पर्सेंट 18%, दॅट इज 18/100 असं लिहू शकतो. हे नीट लक्षात घ्यायचं आहे. आणि कॅल्क्युलेशन्स सहज कसे करायचे त्यासाठी माझा एक व्हिडिओ आहे, तुम्ही सर्च करून बघू शकता. खूपच इझिली कॅल्क्युलेशन्स कशी करता येतात ते मी दाखवलेलं आहे. पण आपला आजचा विषय आहे प्रॅक्टिस सेट 4.1. क्वेश्चन नंबर 5 आपला झालेला आहे ना. क्वेश्चन नंबर 6 आपण घेणार आहोत. क्वेश्चन नंबर 6 इज, मी बुक घेऊन लिहितो. सो क्वेश्चन नंबर 6 इज, टिपटॉप इलेक्ट्रॉनिक्स सप्लाइड an AC of 1.5 ton to the company. Cost of the AC supplied is rupees 51,200 with GST. So cost is with GST 51,200. 51,200. Now rate of CGST is rupees 14. So rate of CGST is equal to 14%. Rate of CGST is given. Then find the following amounts as shown in the tax invoice. So आपल्याला बऱ्याचशा गोष्टी काढायच्या आहेत. रेट ऑफ SGST पहिला आपला क्वेश्चन आहे. रेट ऑफ SGST. नाव फर्स्ट असं लिहूया, रेट ऑफ SGST is equal to rate of CGST is equal to 14%. सो पहिला आन्सर आपल्याला मिळाला आहे की रेट ऑफ CGST आणि रेट ऑफ SGST नेहमी इक्वल असतात. सो रेट ऑफ CGST इज इक्वल टू रेट ऑफ SGST. सेकंड क्वेश्चन आहे रेट ऑफ GST ऑन AC. सो रेट ऑफ GST is equal to 2 into rate of CGST is equal to 2 into 14% is equal to 28%. So that is also very easy. आपण रेट ऑफ SGST काढला, रेट ऑफ GST काढला. क्वेश्चन नंबर 3 इज taxable value of AC. Now taxable value of AC is equal to value with GST is equal to taxable value plus GST. Now value with GST आपल्याकडे आहे 51,200 is equal to taxable value BX प्लस नाव GST आपण कसं केलं तुम्हाला आधी पण सांगितलं. GST म्हणजे ह्याचं पर्सेंट, ओके,
ह्याचं पर्सेंट, टॅक्सेबल व्हॅल्यूचं पर्सेंट. सो रेट ऑफ GST इज 28%. सो 28 divided by 100 into x is सॉल्व करायचं आहे. सो दिस विल बी 100x plus 28x divided by 100. So this will be 128x divided by 100. Therefore x ची व्हॅल्यू जर आपल्याला काढायची असेल तर आपण काढणार 51200 into 100 divided by 128 is equal to x. तर आता हे कॅल्क्युलेशन आपल्याला करायचं आहे. तसं खूप हार्ड नाही आहे कॅल्क्युलेशन. 128 तुम्हाला माहिती आहे 128, 256, 512 हे व्हॅल्यू कसले आहेत ते. सो 4 जा, so that will be 400 into 100 is equal to 40000. So 40,000 rupees 40,000 is the taxable value of AC. Now total amount of GST आपल्याला विचारलेला आहे. Total amount of GST is 28% of this. So GST अमाऊंट आपण म्हणूया, शॉर्टकटमध्ये मी लिहितोय तुम्हाला समजण्यासाठी. सो GST अमाऊंट काय असणार आहे तर 40,000 इंटू 28%, that is 400 into 28. So that will be rupees 11200. सो GST अमाऊंट पण आपण काढलेली आहे. आता CGST आणि SGST अमाऊंट आपल्याला काढायचं आहे. क्वेश्चन आपला जवळजवळ संपलेला आहे. CGST इज इक्वल टू SGST इज इक्वल टू 11200 डिवायडेड बाय 2. 2 ने डिवाइड केलं की आपलं CGST आणि SGST ची व्हॅल्यू काढता येते. सो 5600 is the amount that is CGST and SGST. तर खूप मोठी असे वाटणारी जी सम्स असतात तितकी हार्ड नसतात आणि आपण सहज सॉल्व करू शकतो. फक्त आपल्याला GST कसा कॅल्क्युलेट करायचा ते कळलं पाहिजे, टॅक्सेबल व्हॅल्यू म्हणजे नक्की काय असतं ते कळलं पाहिजे, आणि कॉस्ट विथ GST किंवा व्हॅल्यू विथ GST म्हणजे काय असतं ते आपल्याला व्यवस्थित समजलं पाहिजे. तर अगदी सहज आपण अशी सम सॉल्व करू शकतो. तर हा क्वेश्चन नंबर 6 आहे. हा क्वेश्चन नंबर 5 आहे. तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता गरज वाटल्यास. आणि लक्षात ठेवायचं आहे कॅल्क्युलेशन्स हा काय इम्पॉर्टंट नाही, कारण कॅल्क्युलेशन आपण खूप आधी शिकलोय. सगळे कॅल्क्युलेशन्स आपल्याला येतात. फक्त वेळ वाचवण्यासाठी मी तुमचा वेळ वाचवण्यासाठी मी कॅल्क्युलेशन्स, कारण खूपच वेळ जास्त जातो कॅल्क्युलेशन्सला, पण तुम्ही सम समजून घ्यायचे आहेत की आपण कशा प्रकारे सम सॉल्व करायचे ते तुम्हाला समजलं पाहिजे. ओके, तर लास्ट जो क्वेश्चन आहे तो आपण घेणार आहोत, क्वेश्चन नंबर 7. Question number 7. Now question number 7 is Prasad purchased a washing machine from Maharashtra Electronics Goods. The discount of 5% was given on the printed price of 40,000. Now printed price is 40,000. Now 40,000 is the printed price. Discount is 5%. So discount is equal to 5%. GST is 28%. So GST is equal to 28%. Find the
purchase price. So you have to find purchase price. Then find amount of CGST and SGST. So you have to find amount of CGST and SGST. Okay, so what is given? The printed price is given. Now discount is 5%, so you have to find the price after discount. आफ्टर डिस्काउंट जी प्राइस असेल ती आपली टॅक्सेबल व्हॅल्यू असणार आहे, टॅक्सेबल प्राइस असणार आहे. देअरफॉर नाउ टॅक्सेबल व्हॅल्यू इज इक्वल टू 40,000 मायनस 5%. नाउ सवय लावून घ्यायची आहे पर्सेंट असं लिहायला. 5% ऑफ 40,000. सो टॅक्सेबल प्राइस काय आहे तर ओरिजिनल प्राइस 40,000 आहे, त्याच्यातून 40,000 चे 5% डिस्काउंटेड आहेत, म्हणून आपण अशा पद्धतीने लिहिलेलं आहे. हे कॅल्क्युलेशन तुम्ही सहज करू शकता. सो दॅट इज 40,000 मायनस 2,000. 5 into 400 is 2,000. So rupees 38,000 is the taxable price. Okay, understood? Taxable price आहे रुपीज 38,000. आता 38,000 ही टॅक्सेबल प्राइस आहे. आपल्याला फाइंड करायचं आहे परचेस प्राइस. तर परचेस प्राइस म्हणजे किती प्राइस मध्ये त्याने तो विकत घेतला, तर परचेस प्राइस इज इक्वल टू काय असणार आहे तर टॅक्सेबल जी आहे प्राइस प्लस जीएसटी. टॅक्सेबल जी प्राइस आहे त्याच्यात जीएसटी लावून तो आपल्याला देणार आहे, म्हणजे परचेस प्राइस इज टॅक्सेबल प्राइस प्लस जीएसटी. आता मी तुम्हाला आधीच म्हणालो की टॅक्सेबल प्राइस आपली 38,000 आहे प्लस जीएसटी इज 28%. सो 28% लक्षात घ्यायचं आहे. 28% ऑफ 38,000 इंटू 38,000. सो दॅट विल बी 38,000 प्लस 28 इंटू 380. हे आपल्याला कॅल्क्युलेशन करायचं आहे. दॅट विल बी 38,000 प्लस 28 इंटू 380 इज 10640. तर ॲडिशन ह्यांचं ॲडिशन येणार आहे 48640, राईट? ओके, सो परचेस प्राइस इज रुपीज 48640. दिस इज द परचेस प्राइस. हे आपल्याला परचेस प्राइस मिळालेले आहे. नाव अमाऊंट ऑफ CGST अँड SGST विचारलेला आहे. तर अमाऊंट ऑफ GST हा आहे आपल्याकडे, दॅट इज 10640. सो अमाऊंट ऑफ CGST is equal to amount of SGST is equal to GST divided by 2. That is GST is 10640 divided by 2, that is 5320. So rupees 5320 is the amount of CGST, that is amount of SGST. तर क्वेश्चन नंबर 7 आपला सॉल्व झाला आहे. तुम्ही स्क्रीनशॉट काढू शकता. तर अतिशय सोप्या पद्धतीने आपण अशा पद्धतीने ही सम सॉल्व करू शकतो. कॅल्क्युलेशन्स खूप मोठी होती, त्याच्यामुळे थोडंसं वेळ लागला कॅल्क्युलेशनसाठी. तर नीट समजून घ्यायचं आहे, कॉन्सेप्ट समजून घ्यायची आहे. जर हे तुम्हाला व्यवस्थित 4.1 आलं तर चॅप्टरमधला बराचसा भाग जो आहे तो आता ह्या इयरसाठी आपला
कमी झालेला आहे, रेड्यूस झालेला आहे. त्याच्यामुळे हा चॅप्टर आपला खूपच सोपा झालेला आहे. तर लक्षात घ्यायचं आहे, आपण व्यवस्थित तयारी करायची आहे, हे समजून घ्यायचं हे आपल्याला फक्त पुस्तकात नाही तर आपल्याला लाईफमध्ये सुद्धा खूपच उपयोगात येणारा असा हा चॅप्टर आहे. नीट समजून घ्यायचं आहे. काहीही अडचण असेल, काहीही समजत नसेल तर प्लीज 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 कमेंट करून मला सांगा. मी त्याच्यावर पुन्हा एकदा एक्सप्लेन करून व्यवस्थित व्हिडिओ बनवण्याचा नक्की प्रयत्न करणार आहे. तर अभ्यास करत राहा, घरी राहा, सुरक्षित राहा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद.